आणि आता मी जेवायला बसलोय. माणगाव दत्त मंदिर मधला महाप्रसाद म्हणजे अगदी अमृततुल्य. ह्या जेवणाची इतर जेवणाशी तुलनाच होऊ शकत नाही. रोज माणगाव दत्त मंदिरमध्ये महाप्रसादामध्ये रोज डाळ भात, शिरा आणि सोलकढी असते. खास वैशिष्ट्य म्हणजे ही सोलकढी. नमस्कार, मी आनंद मिस्त्री, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला. आज आपण जाऊचा माणगाव दत्त मंदिरमध्ये, आणि आज गुरुवार पण आज आणि प्रचंड अशी गर्दी आहे बघा. बऱ्याच ट्रॅफिक लागलेला हा माणगाव दत्त मंदिरमध्ये. चला तर जाऊया आपण. ह्यो जो सरळ रस्ता जाता तो माणगाव दत्त मंदिरकडे उजव्या साईडला, आणि ह्यो रस्ता जाता तो माणगावची ग्रामदेवता श्री यक्षिणी देवी. आज सप्तपन चालू असा. आज काहीतरी 4था दिवस, आणि सप्ताच्या शेवटी आणि मोठो उत्सव असता माणगाव दत्त यक्षिणी मंदिरमध्ये. दिंडे असतात. चल आता आपण जाऊचा हा माणगाव दत्त मंदिरमध्ये. ह्या असा माणगावचा महादेवाचं मंदिर. आता आम्ही माणगाव दत्त मंदिरमध्ये गेलो असो. ह्या असा भव्य असा सभा मंडप. ह्या मंदिर दिसतात आता दांडोळकर महाराज यांचं मंदिर. आणि याच्या मंदिराच्या समोर जी दिसतात ती तुमका ही दुकानं आहे. सर तुमका पूजेचं साहित्य, नारळ, केळी, म्हणजे सगळ्या पूजेचं साहित्य तुमका असा मिळतला. ह्या समोर दिसतात दत्त मंदिरचा भक्त निवास. सर तुमका बऱ्यापैकी अशी चांगली राहायची सोय असा. म्हणजे हल्ली काहीतरी एसी पण रूम केलेले असतात, आणि ते पण अगदी माफक दरात. नमस्कार. आज जबरदस्त अशी गर्दी आहे बघा. बघा चपलांचं ढीक. आणि मुख्य म्हणजे माणगाव दत्त मंदिर मध्ये आता नियम पण केलेले आहेत कपड्यांसाठी बघा. संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. म्हणजे जे तोकडे कपडे घालून येतात त्यांना हय बंदी असा. समजा इले तर त्यांनी सोळा नसायचा. समजा कोण पुरुष हाफ पॅन्ट घालून इलो तर त्यांनी सोळा नसायचा. त्याची व्यवस्था केलेली असा. सुरुवाती हय एंट्री घेताना गंध लावायचा. मी गंध लावून घेतोय. काय गंध लावाय मा आज सोळी नाही संपली वाटतं. बघा ह्यो माणगावचो नवीन झालेलो सभा मंडप. हल्लीच काही वर्षांनी अगदी मोठ्या प्रमाणात असो सभा मंडप केल्याने. पहिलं जो होतो छोटो होतो, आता बऱ्याच भक्तगण पण बऱ्याच प्रमाणात येतात. त्यानुसार नवीन असं सभा मंडप केलं गेलं. हे असा माणगाव दत्त मंदिर. आज गुरुवार पण असा आणि सध्या दिवाळीची सुट्टी पण असत, त्यामुळे प्रचंड अशी गर्दी असा बघा. शूटिंग चालू आहे, शूटिंग. हे जो असा तो भुयारी मार्ग. ज्यावेळी उत्सव असतात त्यावेळी यातून दर्शनाचे रांगे केले जातात, म्हणजे जेणेकरून गर्दी कमी होत. परमहंस परिव्राजक श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, दत्तावतार टेंबे स्वामी महाराज यांचं माणगाव मध्ये जन्म झाला. अगदी मी माणगावातूच असे, आणि आम्ही खूप नशिबान असो की आमचा जन्म स्वामींच्या गावात झालो. आणि हे आता तुमका मंदिर दिसता त्याच्या आधी छोटेखानी मंदिर होता. म्हणजे ज्यावेळी टेंबे स्वामी म्हणजे दत्त मंदिरच्या मागे डोंगरावर एक ध्यान गुहा असा, ध्यान गुंबा. तिथे बरीच वर्ष, साधारण 15 वर्ष त्यांनी साधना केली. आणि त्या साधनेमुळे माणगाव अगदी
चैतन्य प्राप्त झाला माणगाव गाव. आणि त्याच वेळी टेंबे स्वामींका दत्त महाराजांनी दर्शन दिलं आणि त्यांच्याच आज्ञेने ह्या छोटे कानी मंदिर महाराजांनी स्थापन केला. आणि त्याच्यानंतर बऱ्याच काही म्हणजे इंदिराबाई होळकर यांनी ह्या प्रशस्त असा मंदिर बांधला. म्हणजे आधी स्वामींनी छोटा मंदिर बांधला होता आणि त्याच्यानंतर इंदिराबाई होळकर यांनी ह्या प्रशस्त असा मंदिर बांधला. जाणेल्या दर्शनात लांबूनच तुमका मुख दर्शन घडायचंय, कारण म्हाका आता थंय सेवेसाठी जावचा जेवण वाढू. कारण दर गुरुवारी मी माणगाव दत्त मंदिरमध्ये सेवा करू घेते जेवण वाढू, म्हणजे स्वामी सेवा करून घेतात. आणि आज उशीर पण झालेलो, 1:30 वाजले जातात. चला तर आपण लांबून दर्शन घेऊया. हे असं श्री परमपूज्य नांदोडकर स्वामी महाराज समाधी मंदिर, तर त्यांचं दर्शन घेऊया. श्री गुरुदेव दत्त. ह्या माणगाव दत्त मंदिरचा कार्यालय असा, म्हणजे हल्लीच या कार्यालयाचं नूतनीकरण केलं गेलं. आणि हे चौकशी काउंटर, म्हणजे कोणा 3 काउंटर असतात, 2 देणगी कक्ष आणि तिसरा आता कोपण कक्ष. इथे तुम्ही देणगी वगैरे देऊ शकता, म्हणजे कुठची चौकशी करू शकता. आणि तिसरा काउंटर आता कुपन काउंटर, म्हणजे दुपारी आरती झाल्यानंतर जो महाप्रसाद असतात त्यासाठी कुपन घ्यायचा लागतात. म्हणजे पैसे वगैरे नाही, एक मोफत महाप्रसाद, फक्त एक काउंटिंगसाठी कुपन घ्यायचं लागतं. आणि समजा कोणा वस्तुरूप देणगी द्यायची असतात तर ह्या काउंटरवर येऊ होय, तिसऱ्या काउंटरवर. तर आता आपण आधी दर्शन घेऊया. हे बघा, श्री परमहंस परिव्राजक श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज स्थापित दत्त पादुका. हे त्यावेळी महाराजांनी दत्त पादुका स्थापन केले, त्याचं आपण आधी दर्शन घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तो जो औदुंबर असा तो स्वामींनी स्थापन केलेला असा, स्वामींच्या काळात. आणि हे जे पादुका असत, कैलास होती अखंड सौभाग्य होती इंदिरा राणी होळकर स्थापित श्री परमहंस परिव्राजकार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या योगचिन्हांकित पादुका. हे असं मारुती मंदिर, दक्षिणाभिमुख मारुती मंदिर. माणगावात 2 असतात दक्षिणाभिमुख मारुती मंदिर. एक असं आमच्या माणगाव बाजारात आणि इकडे एक. चला आपण दर्शन घेऊया स्वामींचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज प्रचंड अशी गर्दी असं माणगाव दत्त मंदिर मध्ये. गुरुदेव दत्त. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर आपला हे खांब दिसतं, अगदी विशेष असे खांब असतात. लोक मिठी मारतात. त्याचा मिठी मारण्याचं कारण पण असा, तर तुमका दाखवत आहे, लाकडी खांब बघा. स्वामी त्यावेळी हे खांब स्थापन केले, कारण त्यांना कोणा भूत पिशाच वाईट शक्तीची बाधा, ते या खांबात मिठी मारल्यानंतर त्यांची वाईट शक्ती दूर जातात, अशी आख्यायिका असा. बरेच जण श्रद्धेने मिठी मारतात. चला आपण आता एक प्रदक्षिणा मारूया. ह्यो जो खांब असा तसंच दुसऱ्या बाजूत पण सेम. आता ही जी रांग लागली आहे ती महाप्रसादासाठी, जेवणासाठी. ह्यो बघा दुसरो खांब. माणगाव या असा एक ठिकाण हा, माणगाव दत्त मंदिर. कोणात शांतता होई असतात, आध्यात्मिक शांतता, त्यांनी या माणगाव दत्त मंदिर मध्ये नक्कीच यावं.
आणि मुळात आम्ही खूप नशिबान असं की माणगावमध्ये आमचा जन्म झालो. रोज योग गावता माणगाव दत्त मंदिरमध्ये. रोज सकाळी आमचा काकड आरती घेणं असतं. 5:45 काकड आरती असतात. आम्ही रोज येतो म्हणजे महाराज घेऊन येतात. दर गुरुवारी सेवा असता आमची. आणि विशेष कार्यक्रम म्हणजे हेलो पालखी सोहळा. पालखी सोहळ्याचं खूप विशेष असता, कारण पूर्ण भारतातून लोक या पालखी सोहळ्यासाठी येतात. गुरुद्वादशीला ह्यो पालखी सोहळा सुरू होता दर गुरुवारी, आणि पौर्णिमेक पालखी सोहळा असता. 7 वाजता सुरू होता. आणि कोणा पालखी सेवा करूची असतात ते पण करू शकता. बहुतेक रुपये 5,000 आता त्याची देणगी सेवा असा, सेवा मूल्य असा 5,000. 5,000 भरले की तुमच्या नावान म्हणजे एक सेवा म्हणून पालखी केली जातात. आता बरोबर मंदिराच्या समोरची ही विहीर आहे, ही स्वामींच्या काळातील असा, स्वामींनी स्थापन केली म्हणजे बांधलेली विहीर. त्याच्यानंतर त्याचा नूतनीकरण केला गेला. चला आता आपण तीर्थप्रसाद घेऊया. ह्यो स्कॅन कोड लावलं गेलो असा. कोणाक जर देणगी देऊची असतात ह्यो कोड स्कॅन केल्यानंतर आपण देणगी देऊ शकतो. डायरेक्ट मंदिरच्या अकाउंटला हे म्हणजे दत्त मंदिर ट्रस्टच्या अकाउंटला हे पैसे जमा होतात देणगी म्हणून. आता ह्यो जो बोर्ड असं पालखी सेवेचा बोर्ड हा साधारण बघा 18 तारीखला गुरुद्वादशी सुरू झाली. त्याप्रमाणे ज्यांची पालखी सेवा असतात त्यांची हे नाव दिली गेली असतात. म्हणजे पूर्ण हे तप्त भरलेलो असा पूर्ण वर्षभराचं. शेवटचं पालखी सोहळा जो असा ह्यो 1/5/2026 वैशाख पौर्णिमा त्या दिवशी शेवटचं पालखी सोहळा. ह्यो बघा ह्यो बोर्ड असा ह्यो माणगावच्या महात्म्याबद्दल असा. क्षेत्र महात्म्य श्री दत्त मंदिर माणगाव, श्री क्षेत्र माणगाव. चला आपण आता तीर्थ घेऊया. द्याव तुमका जर घराकडे प्रसाद नेऊचा असतो होय या काउंटरला मिळता. गुळबुंदी लाडू सेवा मूल्य 25 रुपये. गुळ नारळ लाडू सेवा मूल्य 20 रुपये. आणि नारळ गुळ वडी 15 रुपये. हे कसले लाडू? हे किती रुपये? 25 रुपये. आणि हे वडी कसे आहे? वडी 15 रुपये. आणि हे लाडू? हे लाडू कसे आहे? 20 रुपये लाडू. आज प्रचंड अशी गर्दी असा. बाहेरच्या हॉलमध्ये पण महाप्रसाद वाटून घेतला. त्याच्या आतमध्ये एक मुख्य हॉल असा. ज्यावेळी भरपूर गर्दी असते त्या बाहेरच्या हॉलमध्ये पण जेवण वाढला जातं. तो जेवणाचा महाप्रसादाचा मुख्य हॉल असा. हे आज गर्दी आहे का रे बरी? काय रे आज गर्दी आहे काय?